तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठी खुशखबर आलेली आहे। कालपासून म्हणजे 24 डिसेंबर पासून भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जे आहे महाराष्ट्रभरामध्ये हप्ता सुरू झालेला आहे। म्हणजे 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, ₹1500। ज्या महिलांना सर्वात आधी ₹7500 त्यांना पूर्ण मिळाले होते, त्या महिलांना ₹1500 मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा एकही रुपया मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट आता 7500 ते ₹9000 पूर्ण 6 महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सुद्धा भरपूर महिलांचे पैसे आलेले आहे। मी जो काल व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये भरपूर महिलांची कमेंट आली आहे की आमच्या खात्यामध्ये पोस्ट बँकेमध्ये ₹7500 जमा झाले आहेत। तर बघा, आता 6 महिन्याचे पैसे जेव्हा एकत्रित येणार होते, तर मग सरकारने ₹6500 का पाठवले? हा प्रश्न सुद्धा भरपूर महिलांच्या मनामध्ये आहे। आणि त्यापैकी अजूनपर्यंत काही महिलांना एकही रुपया मिळाला नाही। कालच्या तारखेमध्ये त्यांना पैसे मिळाले नाही, पण आज त्यांना पैसे येतील का किंवा उद्या पैसे येतील का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे। त्यापैकी काही महिलांना जे आहे ते ₹9000 पूर्ण मिळाले पाहिजे होते, पण ₹7500 मिळाले। सव्वा हप्ता त्यांना मिळाला नाही किंवा ₹4500, ₹6000 किंवा ₹3000 त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। बघा, हे सर्व प्रश्न जे आहे ते भरपूर महिलांना आणि सर्वच महिलांना पडलेले आहे, ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता। म्हणजे आपल्या खात्यामध्ये ₹9000 पूर्ण यायला पाहिजे होते, 6 महिन्याचे पैसे पूर्ण यायला पाहिजे होते शेवटच्या टप्प्यामध्ये 6व्या हप्त्यापर्यंत। पण ₹7500 का मिळाले? ₹4500 मिळाले किंवा ₹3000 का मिळाले? पूर्ण ₹9000 खात्यात जमा का झाले नाही? बघा, मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती काल, जवळपास 9 ते 10 वाजता मी कम्युनिटी पोस्ट टाकली। त्यामध्ये जवळपास बघा वोटिंग भरपूर आलेले आहे आणि त्या ठिकाणी मी विचारलं होतं की पोस्ट बँकमध्ये पैसे आले का? त्यामध्ये बघा सर्वात जास्त रेटिंग आलेली आहे। त्यामध्ये भरपूर नागरिकांनी वोटिंग केली की पोस्ट बँकमध्ये ₹7500 आले। ₹1500 आल्याची सुद्धा वोटिंग आहे, ₹9000 आल्याची सुद्धा वोटिंग आहे। आता ₹9000 कोणाला आले? ज्यांना ₹7500 आले होते त्यांना परत 1500 सुद्धा आले। ही जी आहे त्यांची ₹9000 वोटिंग आहे। त्यानंतर 4500, ₹3000 सुद्धा वोटिंग आहे। म्हणजे पूर्ण पैसे सर्वांना मिळाले नाही। ₹7500 पर्यंत शेवटचं अमाउंट मिळालं, त्या आतमध्ये सुद्धा पैसे मिळाले, पण ₹9000 6 महिन्याची रक्कम कोणालाच मिळालेली नाही। त्यामागे काय कारण आहे? ₹7500 ज्यांना आधी मिळालेले होते, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर टप्प्याटप्प्याने पैसे मिळालेले होते, त्यांना ₹1500 शेवटचे आलेले आहेत। आता ते जानेवारी महिन्याची वाट पाहत आहेत। तर बघा, आता तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे पैसे मिळणार तरी कधी? आम्हाला अर्धे पैसे आले किंवा 6वा हप्ता मिळाला नाही, या 2 रक्कमा आम्हाला कधी मिळणार? तर बघा, आता सर्वात आधी ज्या महिलांना अजूनपर्यंत आजही त्यांना त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया आलेला नाही, अशा सुद्धा कमेंट आहे। बघा, त्यांना पैसे कधी येणार आहे? त्यांना बघा आज संध्याकाळपर्यंत पैसे येऊ शकतात किंवा 30 तारखेपर्यंत त्यांना पैसे येऊ शकतात आणि 100% पैसे येणार आहे। जे पैसे आहे ते तुमचे मंत्रालयातून किंवा मुंबईवरून पाठवले जात नाही, तर तुमचे पैसे तुमच्याच तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून तुमच्या खात्यामध्ये टाकले जातात। तुमच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच तुमचं डीबीटी डिपार्टमेंट असते। आता ते डिपार्टमेंट कशाप्रकारे काम करते, स्लो काम करते, फास्ट काम करतात, त्यांचं सर्व्हिस कशी आहे त्यावर हे सर्व गोष्टी डिपेंड आहे। आणि बघा, आधी 5 महिन्याचे पैसे जे कॅन्सल झाले, अर्जामध्ये कॅन्सल बटन आलेली होती, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला रेकॉर्ड माहीत पडला की अर्जामध्ये पेमेंट कॅन्सल झालेलं आहे, ते पैसे आपल्याला परत मिळणार आहे। मग ते पैसे आता कॅन्सल झालेले जे काही अर्ज आहे ते सरकार वेगळे बाहेर काढत आहे आणि त्या अर्जावर जे आहे ते पैसे पाठवायला सुरुवात होत आहे। त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे यायला वेळ लागणार आहे। पैसे आज येऊ शकतात, उद्या सुद्धा येऊ शकतात। 2, 3, 4 दिवसांनी 30 तारखेपर्यंत तुम्हाला 100% 100% पैसे खात्यावर मिळणार आहे। कारण 75% महिलांचं जे आहे ते वोटिंग आहे की आम्हाला आधी एकही रुपया मिळाला नव्हता, पण आता आम्हाला पोस्ट बँकमध्ये आमचे पैसे जमा झालेले आहे। तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर येणाऱ्या काही 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार, काळजी करण्याची गरज नाही। जर अजूनही पैसे तुम्हाला आले नाही, तर सर्वात आधी तुम्ही एक काम करून घ्या, तुमचं IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट डीबीटी आधार सीडिंग ॲक्टिव्हेट झालं आहे का, हे तुम्ही सर्वात आधी चेक करून घ्या। ते ॲक्टिव्हेट असेल तर निष्काळजी राहा, काळजी करण्याची गरज नाही, 100% तुम्हाला पैसे शेवटच्या टप्प्यापर्यंत मिळणार आहे। ठीक आहे? जो काही मी व्हिडिओ टाकलेला आहे, हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, पोस्ट बँकचं डीबीटी आधार सीडिंग किंवा कोणत्याही बँकचं डीबीटी आधार सीडिंग हे कसं चेक करायचं, त्या ठिकाणी ॲक्टिव्ह किंवा इनेबल असेल तर 100% तुम्हाला पोस्ट बँकमध्ये पैसे येणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू व्हायचं असेल किंवा काही दिवसांनी सुरू होणार असेल, असं काहीतरी रिझन त्यामागे असू शकतं, म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही। बाकी लोकांना पैसे आले म्हणजे तुम्हाला पण येणार आहे। तर आता बघा, दुसरं कारण असं आहे की ₹7500 आले किंवा 3000च आले, 4000च आले, पूर्ण पैसे का आले नाही? पूर्ण 6 महिन्याचे पैसे ₹9000 आम्हाला का मिळाले नाही?
तर बघा पैसे जे आहे ते टप्प्याटप्प्याने टाकणे सुरू आहे. काही ठिकाणी जे आहे ते पूर्ण ₹7,500 टाकले, पण ₹9,000 पूर्ण टाकले नाही. काही ठिकाणी ₹4,000 टाकले, काही ठिकाणी ₹3,000 टाकले. बघा आता त्या डी डिपार्टमेंटवर हे सर्व डिपेंड करते, की ते कोणत्या महिलेला किती पैसे पाठवत आहे. पण जरी आता तुम्हाला कमी पैसे आले असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कमी पैसे जरी आलं असेल, जरी तुम्हाला आता फक्त 3च महिन्याचे किंवा 4च महिन्याचे पैसे मिळाले असेल, तर आता तुम्हाला तुमचे उरलेले पैसे कधी मिळणार हाच प्रश्न तुम्हाला तुमच्या मनामध्ये आलेला असेल. म्हणजे आम्हाला पूर्ण ₹9,000 पाहिजे होते, पण आम्हाला अर्धवट पैसे आले किंवा अपूर्ण पैसे आले. तर आता जर तुम्हाला फक्त ₹7,000, ₹7,500 किंवा 3,000 किंवा ₹4,000 आले असेल, तर तुम्हाला तुमची उरलेली जी रक्कम आहे, ती पुढील काही दिवसामध्ये मिळेल किंवा तुम्हाला आता पुढच्या टप्प्यामध्ये जे पैसे जानेवारी महिन्याचा जेव्हा टप्पा सुरू होईल, जानेवारी महिन्याच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पूर्ण राहिलेले 3 ते 4 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत. बघा मी 5 तारखेला सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला होता आणि तेव्हाच मी सांगितलं होतं, की 5 तारखेपासून सुद्धा जे आहे ते पोस्ट बँकमध्ये राहिलेले जे काही पेंडिंग अर्जावरील पैसे आहेत ते टाकायला सुरुवात झालेली आहे. पण भरपूर महिलांचा रिप्लाय असा आला, की पैसे आले नाही, व्हिडिओ खोटा आहे. पण आता बघा सर्वच महिलांना जे आहे ते 70% महिलांना पोस्ट बँकमध्ये पैसे जमा झालेले आहेत. जर तुम्हाला पैसे आले असेल तर कमेंट करून सांगा, की तुम्ही डी आधार सीडिंग कधी ॲक्टिव्ह केलं? त्यानंतर तुम्हाला तुमच्या पोस्ट बँकमध्ये पैसे कधी आले आणि किती आले? तुमचा पत्ता, तुमचं नाव तुम्हाला पूर्ण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे आहे रिप्लाय द्यायचा आहे. म्हणजे ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना समजणार, की हो, खरं आहे. कमेंट भरपूर येत आहे. पॉझिटिव्ह कमेंट आहे म्हणजे आपले पैसे 100% येणार आहे. 5 तारखेपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अर्जाची छाटणी होत असताना म्हणजे पेंडिंग असलेले अर्ज बाहेर काढत असताना त्या अर्जावर जे आहे ते पेमेंट कॅन्सल झाल्यामुळे पैसे टाकायला सुरुवात आधीपासूनच झाली होती. मी स्वतः ऑनलाईन IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जे ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये एका कस्टमरचं अकाउंट चेक केलं होतं. त्यांच्या अकाउंटमध्ये ₹7,500 ची एंट्री 5 तारखेला आलेली होती. तर 5 तारखेला पैसे आल्यानंतर आता परत त्यांना ₹1,500 त्यांच्या पोस्ट बँकमध्ये जमा झालेले आहे. म्हणजे ₹9,000 त्यांना त्यांचे पूर्ण जमा झालेले आहे. बघा हे जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये डिपेंड करत आहे. काही जिल्ह्यामध्ये कमी पैसे पाठवले जात आहेत, तर काही जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे पाठवले जात आहेत. ज्यांना ₹7,500 पूर्ण मिळाले, त्यांना ₹1,500 तर सरसकट टाकण्यात येतच आहे. पण ज्यांना ₹7,500 मिळाले नव्हते, एकही रुपया मिळाला नव्हता, त्यांना ₹7,500 किंवा अर्धवट पैसे किंवा ₹4,500, ₹3,000 अशी रक्कम टाकल्या जात आहे. बघा पैसे येत आहे, पोस्ट बँकमध्ये पैसे येत आहे, हे 100% तुम्हाला आता विश्वास बसला असेल, की पैसे आपले येत आहे. याआधी जेव्हा जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने असेच पैसे टाकले जात होते. काही महिलांना ₹4,500 आले होते, तर काही महिलांना ₹3,000 आले होते, काही महिलांना ₹1,500 आले होते. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तेव्हा सुद्धा पैसे कमी जास्त आले होते. पण काही दिवसानंतर त्यांना त्यांचे राहिलेले पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये पोहोचले होते, म्हणजे सरकारने टाकले होते. मग आता तुम्हाला जरी कमी पैसे आले असेल, तर तुम्ही काळजी करू नका. आता जरी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कमी पैसे मिळाले असेल, पूर्ण पैसे नसेल आले, तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे 100% मिळणार. नाहीतर मग जानेवारी महिन्याचा जो ₹1,500 चा टप्पा येईल, त्या टप्प्यामध्ये तुमची उर्वरित रक्कम जे काही तुमचे राहिलेले पैसे आहेत, 4,500 आहे, 3 महिन्याचे, 2 महिन्याचे पैसे आहेत, ते 100% तुमच्या पोस्ट बँकमध्ये जमा केल्या जाणार आहे. आणि बघा आता ज्यांना अजूनही पैसे आलेले नाही, त्यांना सुद्धा येत्या काही दिवसात आज, उद्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना सुद्धा पैसे जमा 100% होणार आहे. काळजी करू नका. फक्त आधार सीडिंग आपलं ॲक्टिव्हेट झालं आहे का? हे सर्वात आधी ऑनलाईन चेक करून घ्या. सर्वात महत्त्वाचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह असलं पाहिजे. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे येणार आहे. तर बघा आता सर्वांनी कमेंट करा. पैसे आलेले आहे, 7,500 आले, किती पैसे आले? सर्वांनी कमेंट करून सांगा, की विश्वास बसला, पोस्ट बँकमध्ये पैसे येत आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ